नागपुरात विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। मित्राला गाडी दाखवायची आहे असे सांगून एका इस्माने जुनी महिंद्रा झायलो गाडी विश्वासाने ताब्यात घेतली आणि थेट फरार झाला। एवढेच नाही तर ही गाडी दुसऱ्यालाच विकल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे। इमामवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। ही घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। फिर्यादी यांच्या जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आरोपी जितेंद्र निपाने हा गाडी पाहण्यासाठी आला होता। चर्चेदरम्यान आरोपीने आपल्या मित्राला गाडी खरेदी करायची असल्याचे सांगितले। त्यावर फिर्यादीने विश्वासाने विक्रीसाठी ठेवलेली महिंद्रा झायलो गाडी मित्राला दाखवून लगेच परत आणण्यास सांगत आरोपीच्या ताब्यात दिली। मात्र आरोपी गाडी घेऊन गेल्यानंतर परत आलाच नाही। त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरले। त्यानंतर फिर्यादीला माहिती मिळाली की आरोपींनी ती गाडी परस्पर दुसऱ्याला विकल्याचा संशय आहे। या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी आरोपी जितेंद्र निपाने वय 36 वर्ष याच्या विरुद्ध विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी विरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे समोर आले आहे। मात्र गाडी नेमकी कुठे विकण्यात आली त्यामागे आणखीन कोणी सहभागी आहे का याचा सखोल तपास सुरू आहे। इमामवाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये फिर्यादी यांचं जुन्या गाड्या विकायचं सर्व्हिस सेंटर आहे आणि सदरचा आरोपी हा फिर्यादीकडे आलेला होता आणि चर्चा दरम्यान त्यांनी सांगितले की माझ्या मित्राला पण गाडी घ्यायची आहे। त्यावेळी फिर्यादीने सांगितले की बाबा सदरची गाडी घेऊन जा, मित्राला दाखव आणि आल्यानंतर आपण ठरवू। असं करून बाबा फिर्यादीने विश्वासाने त्याच्या ताब्यात गाडी दिली आणि आरोपी गाडी घेऊन गेला, तो परत आलाच नाही आणि बाकीच्या पण कुठल्या खरेदी विक्री संदर्भात त्याचं बोलणं केलं नाही, म्हणून सदरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। आरोपी कोण आहे याच्या आधी याचे काही गुन्हे वगैरे समोर आले आहेत का? आरोपी नामे जितेंद्र निपाने वय वर्ष 36 आहे। याच्यापूर्वी त्याच्यावर गुन्हे कुठले दाखल नाहीत। गाडी नेलेली आहे महिंद्रा झायलो गाडी नेलेली आहे आणि फिर्यादीने विश्वासाने दिलेली गाडी त्यांनी ती परत आणून दिली नाही, म्हणून आपण सदरचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास करत आहोत। तर आरोपी याआधी फिर्यादीची काही भेट वगैरे झाली होती का? दोघांच्या काही म्हणजे याआधी काही सौदे झाले होते का? यापूर्वी काही सौदे झालेले नव्हते। फिर्यादीचं रिसेलचंच हे आहे, एजन्सी आहे, परंतु सदर वेळी बाबा आरोपी आलेला होता, फिर्यादीला भेटला होता आणि चर्चेदरम्यान त्याने सांगितलं तर माझ्या मित्राला गाडी पाहिजे। त्यावेळी फिर्यादी म्हणले ही गाडी आहे विकण्यासाठी, तू घेऊन जा आणि मित्राला दाखवून परत आण, म्हणून विश्वासाने त्याच्या गाडी ताब्यात दिली होती। परंतु तो गाडी परस्पर घेऊन गेला आणि नंतर फिर्यादीला माहिती मिळाली की त्यांनी गाडी सुद्धा कोणातरी विकली आहे। त्याबाबतचा अधिक तपास करत आहोत। विश्वासाने दिलेली गाडी परत न करता तिचीच विक्री केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे। आता पोलिसांच्या तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं आणि गाडीचा शोध लागतो की याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।